ओम नमो भगवते वासुदेवाय। उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा मूर्ती पूजाच तीर्थयात्रा धमाधमा किंवा अधमा तीर्थयात्राच मूर्ती पूजा धमाधमा. उत्तम जी अवस्था आहे ती सहज अवस्था आहे भगवंताकडे जाण्यासाठी. पण सर्वसामान्य माणसांना भगवंताकडे जाणं सुकर व्हावं यासाठी मूर्तीपूजा तीर्थयात्रा सांगितलेली आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी भौतिकातूनच मिळणार आहे. शुकमामुनी सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, सोले भगवतो रूपे मन संधारे धिया. बुद्धी पुरस्तर मन भगवंताच्या स्थूल रूपावर एकाग्र करावं. आणि असं एकाग्र करता 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 एक वेळ अशी येईल की मनुष्य उत्तमा सहजावस्था या अवस्थेपर्यंत प्राप्त होऊ शकेल. तर त्या दृष्टीने ह्या सगळ्या भूभागांचं वर्णन करताना शुकमहामुनी राजाला सांगतायत की हे जे इलावृत वर्ष आहे त्याच्यामध्ये एकमात्र भगवान शंकर हेच पुरुष आहेत. आणि तिथे जो कोणी जाईल, जो कोणी पुरुष जाईल अन्य ठिकाणहून, त्याचं तिथे स्त्रीमध्ये परिवर्तन होतं. याचं कारण पार्वती मातेने त्या भागात त्यांच्या अनुमतीशिवाय येणाऱ्या पुरुषांना दिलेला शाप. ही कथा आपल्याला पुढे 9व्या स्कंधाच्या सुरुवातीला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे तिथे भगवान शंकर हे एकमेव पुरुष, बाकी सगळ्या स्त्री आहेत. त्यामुळे तिथे पार्वती माता आणि त्यांच्या अब्जावधी दासी ह्या नांदत असतात. आणि त्यांच्या सेवेमुळं भगवान शंकर आपलं ध्यान सहज लावू शकतात प्रसन्न होऊन. आणि असं ध्यान लावत असताना भगवंताच्या ज्या 4 विग्रह मूर्ती आहेत, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण, ह्यातली संकर्षण ही जी मूर्ती आहे, हा जो विग्रह आहे तो भगवंतांनी तमप्रधान म्हणून धारण केलाय. कारण त्याचं प्रयोजनच मुळे सृष्ट झालेल्या पदार्थांचं ज्यांची स्थिती भगवंतांनी पाहिली त्यांचा केव्हा ना केव्हा तरी संहार करायचा. तो संहार करणं ही तमोगुणी क्रिया आहे. आणि ती तमोगुणी क्रिया करण्यासाठी भगवंतांनी संकर्षण हे रूप, हा विग्रह धारण केलाय. तेव्हा त्या संकर्षण संज्ञक कारण रूपा तमप्रधान मूर्तीचं भगवान शंकर तिथे इलावर्तामध्ये ध्यान करत असतात. त्याचं चिंतन चालू असतं. आणि ते चिंतन चालत असताना अनेक प्रकारे नानाविध मंत्रांचं उच्चारण करत असतात, ते स्तुती करत असतात. भगवान शंकर म्हणतात, ओम नमो भगवते महापुरुषाय सर्व गुण संख्यानाय अनंताय अव्यक्ताय नमः इति. ओंकार स्वरूपा परमेश्वरा भगवंता, माझा आपल्याला नमस्कार असो. आपल्यामुळंच सगळे गुण अभिव्यक्त होतात, प्रकट होतात. आणि आपण अनंत आहात. आपण जरी अन्य गुणांना व्यक्त करत असलात तरी आपण स्वतः अव्यक्त मूर्ती आहात, ओंकार स्वरूपात परमपुरुष आहात. अशा आपल्याला माझा नमस्कार असो. भजे भजन्यारण पाद पंकजम भगतसे कृष्णसे परमपरायणम भक्तेश्वरम भावित भूत भावनम भवापहम त्वा भवभावमीश्वरम. भजनीय प्रभो भगवंता, आपल्या चरणकमलांनाच आश्रय घेऊन आपले भक्त सदैव राहत असतात. आणि त्याचप्रमाणे आपण स्वतः संपूर्ण ऐश्वर्याचे परम आश्रय आहात. सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य हे आपल्याच आश्रयानं अस्तित्वात राहतं. भक्तांच्या समोर आपण आपलं भूतभावनाचं स्वरूप पूर्णतः प्रकट करता.
आणि त्यामुळं त्या भक्तांना सगळ्या प्रकारच्या संसार बंधनातून आपण मुक्तही करता. पण मात्र जे अभक्त आहेत, ज्यांची आपल्यावर श्रद्धा नाही, निष्ठा नाही, त्यांना मात्र आपण सांसारिक बंधनांमध्ये जखडून टाकता, बंधनात टाकता. आपणच सर्वेश्वर आहात, मी आपलं सदैव भजन करत असतो. असदृशो यः प्रतिभाती मायया क्षिवेव मध्वा स्वताम्र लोचना ननागवधोर्हण ईश्वरे धिया यत्पादयोस्पर्शन दर्शितेंद्रियाः. आम्ही माणसं क्रोधाचा आवेगाला आवर घालू शकत नाही, क्रोधाला जिंकू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे आमची दृष्टी सुद्धा तत्काळ विविध पापांनी दीप्त होते, गढूळ होते, दूषित होते. पण आपण तर संसाराचं नियमन करण्यासाठी निरंतर साक्षी रूपानंच त्या सगळ्या सांसारिक व्यापारांना, व्यवहारांना बघत असतात. पण आमची मात्र दृष्टी ही त्या माईक विषयांवर, जे असत विषय आहेत, जे मिथ्या विषय आहेत, त्यांच्यावर जडलेली असते. आणि आपली दृष्टी आम्हा अशा माईक विषयांवर आकृष्ट होणाऱ्या जीवांवर असली तरी आपल्यावर मात्र त्याचा कुठल्याही प्रकारे परिणाम होत नाही, प्रभाव पडत नाही. अशा स्थितीमध्ये आपल्या मनाला स्वाधीन ठेवण्याची इच्छा असणारा कोणता पुरुष आपला आदर करणार नाही? आपण ज्या मानवी जीवांना, आपण एरवी मधु असं वगैरे प्राशन करतात, त्यामुळे आपले डोळे थोडेसे लालसर दिसतात, धुंद झालेले दिसतात. त्यांना मायेच्या अधीन होऊन आपण अशाच प्रकारचं मिथ्या दर्शन देतात. आणि आपल्या चरणस्पर्शानं सुद्धा चित्त चंचल होऊन गेल्यामुळं ह्या नागपत्नी लज्जित होऊन आपल्या पूजा करण्याच्या क्रियेमध्ये सुद्धा असमर्थ ठरतात. यमाहुरस्य स्थिती जन्म संयमम त्रिभिर्विहीनम यमनंतम ऋषयः नवेद सिद्धार्थमेव क्वचित स्थितम भूमंडलम मूढ सहस्रधामसु. भगवंता, वेद मंत्र आपल्याला ह्या संपूर्ण जगाची, ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारे, त्यांची स्थिती सांभाळणारे आणि त्यांचा संहार करणारे असं सांगतात. पण आपण स्वतः मात्र ह्या तिन्ही अवस्थांपासून, ह्या तिन्ही विकारांपासून दूर आहात. त्या विकारांचा आपल्याला कधीही स्पर्श होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला अनंत असं म्हटलं जातं. आपल्या हजारो मस्तकांवर भगवंताचं जे वर्णन आहे पुरुष सूक्तामध्ये, सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद, तेव्हा अशा विराट पुरुषाच्या, भगवंताच्या हजारो मस्तकांवर हे जे भूमंडल आहे, हे जणू काही मोहरीचे 2 दाणे दिसावेत असं आहे. आणि आपल्या लेखी हे भूमंडल नेमकं कुठे आहे हे आपल्याला सुद्धा कळू नये इतकं ते क्षुल्लक आणि क्षुद्र आहे किंवा सूक्ष्म आहे. ज्यांच्यामुळं उत्पन्न झालेला हा मीपणाचा अहंकार आणि त्याच्यातून त्रिगुणमय अशा तेजातून देवता, इंद्रिय आणि भूतांची रचना आपण करता, ते विज्ञानाचे आश्रय असलेले भगवान ब्रह्माजी हे सुद्धा आपल्या महत्त्व संज्ञक प्रथम स्वरूपातले गुणमय रूप आहेत. भगवंता, महत्त्व, अहंकार, इंद्रियाभिमानी देवता, इंद्रिय आणि पंचभूत
इत्यादी हे सगळे एखाद्या दोरीमध्ये पक्ष्यांना बांधून ठेवावं, त्याप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीला वश होऊन आपल्याच कृपेनं ह्या जगताची ब्रह्मांडाची रचना करतात, निर्मिती करतात. यन्निर्मितांकरि कर्म पर्वणीम मायांजनोयम गुणसर्ग मोहितः नवेद निस्तारण योग मंजसा तस्मै नमस्ते विलयोदयात्मने. सत्वादी गुणांची जी सृष्टी आहे त्याच्यावर मोहित होऊन हा जीव आपण रचलेल्या आणि कर्मबंधनांमध्ये बांधलेल्या मायेला कदाचित जाणूही शकेल, पण त्या मायेपासून मुक्त होण्याचा उपाय मात्र या जीवाला सहज उपलब्ध होणार नाही, कळणार नाही. तेव्हा ह्या जगताची उत्पत्ती आणि प्रलय हे सुद्धा आपलंच रूप आहे. अशा या आपल्या रूपाला मी वारंवार नमस्कार करतो. अशा प्रकारची प्रार्थना किलावर्ताच्या ठिकाणी असलेल्या भगवान शंकरांकडनं नित्य केली जाते. पुढे शुक महामुनी अन्यही भिन्न भिन्न भूभागांचं वर्णन करतायत. ते कसं आहे पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.